तर मैत्रिणींनो, माझ्या या चॅनलच्या माध्यमातून मी नेहमीच तुम्हाला मोटिवेशन देण्याचा प्रयत्न करत असते. माझा या महिन्याचा इन्कम किती होता, मी कशा पद्धतीने काम करते, काय करते, तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत होते. पण मोस्टली मला ना असं भरपूर वेळेला वाटायचं की मला बिहाइंड द सीन्स ज्या काही गोष्टी असतील ना, तर त्या पण शेअर करायला हव्या. पण काही कारणाचं मला ते नाही पॉसिबल होत, कारण भरपूर गोष्टी ते मॅनेज करायच्या असतात. तर वाजलेत रात्रीचे, मी टॉर्च मोबाईलचा ऑन केलाय, तर वाजलेत रात्रीचे 2:10 झालेत आणि मला काम करायचंय. जस्ट सेकंड, टॉर्च ऑन करते. तर मला काम करायचंय. तर ही आपली रेग्युलर जिथे मी कंटिन्युअसली माझं काम करते तर तिथेच आहे. पलीकडच्या रूम मध्ये बेबीज झोपलेले आहेत आणि दरवाजा पण असा ओपनच ठेवलाय, म्हणजे कसं बाळ कधी तर लहान बाळ आहे, त्यामुळे कधी ते उठतं, रात्रीचं रडतं, त्यामुळे आवाज आला पाहिजे, मला तिथे लगेच गेलं पाहिजे, तर त्यामुळे दरवाजा पण उघडा ठेवला. त्यामुळे मी बोलते पण थोडंसं हळू. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की सक्सेस जितका मोठा असतो ना आपला, तर त्याच्याही पेक्षा जास्त मोठे आपले स्ट्रगल्स असतात आणि असायलाच हवे. तर ज्यावेळी स्ट्रगल करतो ना की कोणीच नाही तुम्हाला मागे खेचू शकत, कोणीच नाही मागे खेचू शकत, कितीही प्रयत्न केला ना तरी नाही खेचू शकत. त्यामुळे मला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आता माझी फक्त टू डू लिस्टची कामं जी आहेत तर ती मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे बघा, मी व्हॉट्सअप ओपन करून ठेवलेला आहे एका क्रोमला. दुसरा क्रोम विंडो आहे, तिथे बघा काही ChatGPTच्या माध्यमातून भरपूर गोष्टी ज्या आहेत तर त्या मी शिकतेय, करते. इथे आपली वेबसाईट जी असेल ना तर ती मी ओपन करून ठेवलेली आहे. लेक्चर्स जे असतील तर ते अपलोड करते. इथे बघा वेबसाईटचे 2 विंडोज ओपन केलेत. इथे बघा, एका इथे मी लेक्चर्स अपलोड करते, एका इथे मी स्टुडंट्स वगैरे काय ऍड वगैरे राहिली असेल तर ते करते. ठीक आहे. इथे आता व्हॉट्सअपचा डेटा जर तुम्ही बघितलात ना, मी अर्धा चॅट दाखवते. ठीक आहे. हा व्हॉट्सअपचा डेटा आहे बघा. हे सगळे कालचे मेसेजेस आहेत जे अजून अनरीड मध्ये आहेत, जे मला आज कम्प्लीट करायचे आहेत. ठीक आहे. हे सगळे कालचे म्हणजे काय, आता 2 वाजलेत ना, तर आज 23 तारीख आहे, तर हे सगळे 22 तारखेचे मेसेजेस. इतके मेसेजेस अजून पेंडिंगला आहेत. आम्ही भरपूर मेसेजेस चेक करत असतो, तरी पण इतके मेसेजेस अजून पेंडिंगला आहेत. तर जे काय आपण करतो ना, कॉन्टेंट बनवतो, काम करतो, तर त्यामुळे हे सगळं येतं. ह्याचा हे जे आहे ना, तर हे येण्यासाठी लोक दिवस रात्र कष्ट करतात, प्रयत्न करतात. ठीक आहे. आणि हे मला माझ्या नशिबाने, माझ्या कष्टाने मला दिलेलं आहे. मला लीड्स येत आहेत. ठीक आहे. हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे मला तुम्हाला दाखवायचं होतं, शेअर करायचं होतं. सोबतच इथे बघा, व्हिडिओ जो असेल एक मी एडिटिंगसाठी ठेवलेला आहे. हा काय रेग्युलर आपला चॅनलचा व्हिडिओ नाहीये, हा रेग्युलर माझ्या लेक्चरचा व्हिडिओ आहे. तर तो मी इथे हे करून ठेवलेलं आहे. एडिटिंग जे असेल ना तर ते ऑन करून ठेवलेलं आहे. एडिटिंग होतं ऑलमोस्ट, तो 95% झाला. अजून भरपूर आहे एडिटिंगच्या पण लिस्टमध्ये, तर त्या पण गोष्टी मी आता करून घेईन एक. तर जोपर्यंत झोप येत नाही ना, आणि जोपर्यंत आपल्याला 1 मिनिट तर जोपर्यंत झोप येत नाही, कारण माझं असं आहे की बाबा जे काही माझी ठरलेली कामं असतात ना, तर ती जोपर्यंत पूर्ण होत नाहीत ना तोपर्यंत मला निवांत झोपच लागत नाही. माझ्या डोक्यामध्ये भरपूर विचार चालू असतात आणि ते विचार घेऊन झोपण्यापेक्षा मला वाटतं की पटपट कामं जी असतील ना तर ती पूर्ण करावी. पण एक आहे की जितकं मी काम करते ना तर तितकंच माझ्या शरीराची काळजी असेल, मानसिक आरोग्याची काळजी असेल तर ती देखील मी घेते. मी कदाचित आता रात्री वाजलेत 2-3 वाजतील मला माझं जे काही काम असेल तर ते पूर्ण करून झोपायला, पण मी सकाळी लेट उठते. 9:30-10 वाजतात मला उठायला, कारण सकाळचं रुटीन फिक्स असतं. काकी येतात, नाश्ता करतात, जेवण करतात, सगळ्या गोष्टी फिक्स असतात, एकदम सॉर्टेड आहेत. त्याही मी माझ्या स्ट्रगलमुळे सगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे मला कुठेतरी थोडंफार बेटर. कारण गिरिजा पण आणि राशी पण 9-9:30 वाजता उठतात. त्यांना स्कूलची सध्या सुट्टी चालू झालेली आहे. सूर्या छोटा बेबी जो आहे तर तो उठतो सकाळी 7 वाजल्यापासूनच उठतो, पण स्टील एनिवेज मी ते मॅनेज करते आणि त्याला पण पुन्हा झोपवते आणि सकाळी 9:30 वाजताच उठवते. तर हे असं असतं. एक स्त्रीला तिचं करिअर जर घडवायचं असेल ना तर भरपूर स्ट्रगल्स मधून जावं लागतं. कारण म्हणजे घर, कुटुंब आणि करिअर खूप म्हणजे मला तर असं कधी ते वाटतं की इथून पुढे मला जितके आयुष्य मिळेल तर ती सगळी लाईफ जी असेल ना तर एक स्त्रीचा जन्म मिळावा. कारण मी एक स्त्री म्हणून जितकं सहन करू शकते, जितकी सहनशीलता आहे, जितकी पेशन्स माझ्यामध्ये आहेत, जितकी पॉवर माझ्यामध्ये येते ना, तर ती मला नाही वाटत की
मला येईल. त्यामुळे मला असं वाटतं की जितके जन्म मिळतील ना तर तो स्त्रीचाच जन्म मिळावा. कारण ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्यामध्ये एक पॉवर असते, एक सुपर पॉवर असते की आपण या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित बॅलन्स करतो. आज तुम्ही पहिल्यांदा आय थिंक मला चष्म्यामध्ये बघताय, कारण रात्र झाली आहे, अंधार आहे आणि ही लाईट जी ह्याची आपली लॅपटॉपची लाईट आहे ना तर ती खूप अशी डार्क असते आणि डोळ्याला त्रास होतो. तर हा स्पेशल ग्लासेस मी बनवून घेतलेले आहेत. म्हणजे प्रोटेक्शन आहे डोळ्यांसाठी. इथे मला नंबर पण आहेच, पण डोळ्यांसाठी प्रोटेक्शन पण आहे. त्यामुळे मी बनवून घेतलं. त्रास जो असेल ना तर तो होत नाही असं नाही, पण कमी प्रमाणात होतो. तर बघा, हे आता काम जे असेल तर ते मी पूर्ण करेन. ठीक आहे. काही रेकॉर्डिंग्स माझी इच्छा झाली आहे आता काही रेकॉर्डिंग्स करायची. ती इच्छा झाली आहे, एक 2-3 रेकॉर्डिंग्स एक 12-12, 13-13 मिनिटाची करावे असं मी विचार करते. हे बघा, रेकॉर्डिंगसाठीच मी करत होते. ठीक आहे. कॅनवाचा जो मॅजिक फीचर आहे ना तर तो मी एक्सप्लेन करत होते या वाल्या पार्टमध्ये. एक रेकॉर्डिंग मी जस्ट केलेलं होतं जे की मी तुम्हाला दाखवते. इथे बघा, हा फ्लॉवर आहे. ठीक आहे. हा जो आहे तर तो फ्लॉवर आहे. इथे